सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आता आपण या सूत्राकडे येत आहोत। लोकेपि भगवत गुणश्रवण कीर्तनात। म्हणजे या लौकिक व्यवहारामध्ये सुद्धा भगवत गुणांचे श्रवण आणि कीर्तन सतत करत राहिलं तर भक्तीची प्राप्ती होते। म्हणजे लौकिक व्यवहार म्हणजे आपलं रोजचं जे जीवन आहे ते करता करता सुद्धा जरी आपण श्रवण कीर्तन करत राहिलो तरी सुद्धा भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते। प्रत्येक जण आता संसारात मग्न असणारच आहे की नाही। संसार केल्याशिवाय कोणाला काही जमणारच नाही। आणि संसार याचा अर्थ काय आहे तर संसार म्हणजे सगळे आपले नित्य कामं, म्हणजे त्याला काही संसार म्हणजे काही संसारच करायला पाहिजे आणि म्हणजे कुटुंबच असायला पाहिजे असं नाही। प्रत्येक जण संसार करतो। म्हटलं ना, संन्यासी सुद्धा संसार करतो। त्याच्यामुळे त्या आपल्या कर्तव्यात मग्न असताना सुद्धा आपण काय केलं पाहिजे, सतत एकतर जप केला पाहिजे, नाही तर भजनं गायली पाहिजेत, गुणसंकीर्तन केलं पाहिजे, परमेश्वराचं श्रवण केलं पाहिजे। त्याच्यामध्ये जर स्वतःला गुंतवून ठेवलं आपण आपला संसार चालू असताना, तर आपल्या हृदयात परमेश्वर असतोच, पण तो सारखा जागृत या भक्तीमुळे होतो। आणि सतत त्याचा शोध घेता येईल आपल्याला। ते जर आपण सतत चालू ठेवलं तर त्याचा आपल्याला शोध घेता येईल। आणि काय आहे माहिती का, नुसतं म्हटलं तर भक्ती येत नाही, पण सतत जर त्याचा मागोवा घेतला, सतत जर आपण त्याच्यात राहिलं, म्हणजे सतत याचा अर्थ काय, मग आम्ही काहीच करायचं नाही का, कामं आमची करायचीच नाहीत का? कामं करायची, पण उरलेला वेळ अजिबात स्वतःबरोबर राहायचं नाही आपण, म्हणजे मग ती ईश्वराबद्दलची भक्ती वाढेल। म्हणजे काय करायचं, कामांमधून सुद्धा आपल्याला वेळ, आणि प्रत्येक काम हे काय मन किंवा बुद्धीनीच होतं असं काही नाही आहे। कित्येक कामं तर अगदी यांत्रिक असतात, म्हणजे त्याची आपल्याला सवय झालेली असते। तर काहीतरी म्हणजे
ईश्वराविषयी भाव मनात निर्माण होण्यासाठी काहीतरी जपजाप्य, नाही तर काहीतरी प्रवचन ऐकणं, काहीतरी कीर्तन करणं, काहीतरी भजन गाणं, हे सतत चालू जर राहिलं, हा एक अगदी भक्ती करण्याचा जवळचा मार्ग सांगितला आहे की अशा रीतीने आपल्या हृदयामध्ये भक्ती जागृत होत राहील सगळी आणि ती वाढत राहील. श्रवण आणि कीर्तन या खरं म्हणजे परिपूर्ण साधन आहेत. आणि कशाच्या दृष्टीने माहिती का, आपल्या मनाचं जे विज्ञान आहे, आपल्या मनाचं जे शास्त्र आहे, त्या दृष्टीने श्रवण आणि कीर्तन या साधना परिपूर्ण आहेत. मनाचं शास्त्र काय आहे की मनाला आपण ज्याच्यात गुंतवते मनाला आवडतं. आजपर्यंत कित्येक जन्म आपण मनाला या विश्वाच्या दुनियादारीत रमवलं आहे, मनाला तेच आवडतं. मग पण मनाला जर आपण भक्ती दिली तर मनाला तेही आवडतं. म्हणजे श्रवण आणि कीर्तन, कीर्तन ह्याचा अर्थ माहिती का, ईश्वराचं गुणसंकीर्तन. संकीर्तन ह्याचा अर्थ ईश्वराची स्तुती गाणं. ईश्वराची स्तुती गाणं म्हणजे संकीर्तन. आणि स्तुती गायची म्हणजे काय, इथे गाणं हा शब्द आलाय नारद सूत्रामध्ये. आधीसुद्धा गायन हा शब्द आलाय. गायन याचा अर्थ काय, तोंडाने आपली स्तुती करणं म्हणजेच परमेश्वराचं गीत गाणं आहे. ईश्वराची स्तुती आपल्या हातून सतत झाली पाहिजे. एक तर तुम्ही स्तुती करा, नाहीतर ती स्तुती ऐका. तुमचं श्रवणेंद्रिय किंवा तुमची वाणी ही ईश्वरामध्ये अडकलेली पाहिजे ना. पाच इंद्रियांमधलं एक इंद्रिय जरी ईश्वर भक्तीमध्ये व्यापून राहिलं तरी सगळ्या इतर 4 इंद्रियांचं उद्धारच आहे. कारण ती इंद्रिय तिथे काय होतात, एकाग्रित होतात ना. जर का आपण कानांनी श्रवण करत असू तर होतं काय, शरीराने स्थिर होतो, दृष्टी इकडे तिकडे जात नाही, त्याचा आपण विचार करत राहतो, बुद्धीमध्ये त्याचा विवेक होतो, मन त्याच्यात अडकून राहतं आणि सगळी इंद्रिय एकवटतात. तुम्ही काही वाचन करून मनन करत असाल धर्मग्रंथांचं, तर ते आपण जरी डोळ्यांनी काम करत असलो तरीसुद्धा आपले कान तेच श्रवण करायला मागे लागतात त्याच्या आणि त्याच्यामध्ये मग्न होतात. त्याच्यानंतर आपलं मन आणि बुद्धी त्याच्यामध्ये अडकतात, त्याच्यामध्ये मग्न होतात. ह्याचा अर्थ काय आहे, कोणतंही एक इंद्रिय ईश्वराच्या नादी लावलं की बाकी इंद्रिय त्याच्यामध्ये अडकून राहतात. त्याच्यामुळे परिणामकारक होतं, ते वृद्धी होत जाते भक्तीमध्ये. याचा एकच फायदा आहे, तर म्हणजे हे जे जीवन आहे ना, जगामधलं हे जे जीवन आहे अडीअडचणींचं जीवन, त्या अडीअडचणींच्या या जीवनामध्ये काय होतं, माणसाला ते सगळं तोंड देणं अशक्य होतं आणि मग तो त्याच्यातच मग्न राहून तो ईश्वराला पूर्णपणे विसरतो. आणि या जगामध्ये कशाचाही आधार नसताना इतर सगळ्या गोष्टींचा तो, म्हणजे मानवाला आधार देणारी अशी एकही गोष्ट पात्र नाही आहे या विश्वामध्ये. आधार दिला की तो आधार काढून घेतला जातो, कारण ती गोष्ट परिपूर्ण नाहीच आहे ना विश्वामध्ये. त्याच्यामुळे या विश्वामध्ये मनुष्य असा फेकला जातो, त्याचा काहीही उपयोग होत नाही. कुठलाही आधार हा कायमचा आधार नसतो.
आणि म्हणून आपल्याला स्वतःला आपण भक्तीमध्ये रममाण केलं पाहिजे. हा जो ईश्वराचा आधार आहे तो कधीही जात नाही. आणि ईश्वराचा आधार असल्यामुळे एक प्रकारचा आपल्याला आत्मविश्वास निर्माण होतो. मग असं करता 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 काय होतं, हळूहळू मनुष्य दिव्य होत जातो. आणि अशी ही प्रेमभक्ती करून 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 ईश्वरावरती कायमचा तो हृदयात ईश्वराला स्थिर करू शकतो. काय आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचं स्थान आहे. कायमचं ते जागृत करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ईश्वराविषयीचं सतत चिंतन. कोणकोणत्या गोष्टीतून ते साध्य होणार आहे, तर जप तप आहे. जप आहे म्हणजे काय, कुठल्याही देवाचं नामस्मरण आहे. मग त्याचं स्वरूप मनामध्ये आणून अतिशय शांत चित्ताने तो जप करायचा आहे. आपण शरीराची हालचाल करत, इकडे तिकडे फिरत फिरत, इकडे तिकडे बघत बघत, याच्यावर त्याच्यावर लक्ष ठेवत ठेवत असा जप करायचा नाही आहे तो. तर डोळे मिटून शरीर स्थिर ठेवून ईश्वराचं स्मरण करून तो जप एक 10-20 वेळा केला तरी बास आहे. ही झाली जपाची गोष्ट. पुढे तप म्हणजे काय, तर साधना. साधना म्हणजे रोज ध्यान करणं. रात्री ध्यान करा किंवा सकाळी उठल्यावर ध्यान करा. आणि सतत दिवसभरात सुद्धा त्या शांततेचा लाभ घ्या. हे झालं तप. दुसरं आहे श्रवण. श्रवण म्हणजे काय, तर कोणत्याही प्रकारे त्या ईश्वराच्या गुणांविषयी श्रवण करायचं, ऐकायचं. मग कशातूनही ऐकायचं, प्रवचनातून, भजनातून, मग धर्मग्रंथांमधून ते श्रवण करायचं, ऐकायचं. श्रवण जे केलेलं आहे त्याचं मनन करायचं. मनन करायचं म्हणजे काय, खऱ्या अर्थाने ज्याचं श्रवण झालेलं आहे याचा अर्थ काय, तर श्रवण म्हणजे जे सांगितले नेमकं तेच आपण करायचं. मग ते श्रवण झाल्यानंतर जे मनन आहे, जे आपण ऐकलं आहे ते काय आहे पुन्हा पुन्हा आठवून पाहणं म्हणजे मनन. गाईचा हा गुणधर्म आहे. भराभर सगळं खाऊन गिळते आणि मग पुन्हा तो घास पुन्हा तोंडात आणून त्याचं चरवण करते आणि मग ते चरवण पूर्ण नंतर तिच्या पोटात जातं. तशा याची आपल्याला गरज आहे. सगळं जे आपण भराभर ईश्वराविषयी ऐकलेलं असतं तर ते सगळं ऐकलेलं पुन्हा पुन्हा शांततेमध्ये आठवून त्याचं मनन केलं तरच ते मनामध्ये अंकुरित होतं. नाही तर ऐकलेलं सगळं कळतं पण आठवत मात्र काहीच नाही. त्याचा काही उपयोग नाही आहे आपल्याला. ऐकलेलं सगळं कळतं पण आठवत मात्र काहीच नाही, त्याचा काहीच उपयोग नाही ना आपल्याला. ते आतमध्ये आपल्या राहिलं पाहिजे आणि रुजलं पाहिजे. म्हणून काय करायचं, त्याचं मनन करायचं. आणि मनन झाल्यानंतर त्याचं निदिध्यासन झालं पाहिजे. म्हणजे काय,
एक गोष्ट काल श्रवण केली, ऐकली आपण, मग त्याचं आज दिवसभर मनन केलं. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्या गोष्टी काढून त्याचं मनन केलं, विचार केला त्याच्यावर, हे कसं, ते कसं, हे किती छान सांगितलं आहे, असं हेच सांगितलं आहे, हे मला कळलं नाही, म्हणजे काय असेल बरं नेमकं, असं असू शकेल का तसं असू शकेल, म्हणजे कितीही भक्ती अगदी खरोखरी दुर्लभ आहे. हां, आधी मानवी देहच दुर्लभ आहे, त्यातनं ही भक्ती म्हणजे किती दुर्लभ आहे, ही सतत आपण केली पाहिजे. असं सतत त्या गोष्टींचं पूर्णपणे मनन झालं की ते पुरेसं नाही आहे. मनन झाल्यानंतर ते पुरेसं नाही आहे, त्याला निदिध्यासन पाहिजे. निदिध्यासन पाहिजे म्हणजे काय, त्या मननाला पूरक असं रिपिटेशन पाहिजे त्या गोष्टींचं. कारण दिवसभरात आपल्याला अनेक गोष्टी हे असतात की त्या आपल्याला ईश्वराच्या विचारापासून दूर नेतात, अनेक गोष्टी असतात. मग परत वेळ मिळाला की श्रवणानंतर केलेलं जे मनन आहे त्या मननाचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं म्हणजे निदिध्यासन आहे. ईश्वराविषयी जवळून विचार करणं म्हणजे निदिध्यासन आहे. जेवढे ईश्वराचे विचार आपल्या मनामध्ये घनीभूत होत राहतील, घनीभूत याचा अर्थ काय, घनदाट होत राहतील, तितका आपला हृदयातला परमेश्वर जो आहे तो जागृत होत राहील आणि आपण जास्तीत जास्त ईश्वरी विचारांच्या जवळ जाऊ. तोच आपला या विश्वातला खरा आधार आहे. बाकीचे आधार काय आहे, आधारासारखे वाटतात आणि तो आधार काढून घेतला जातो. म्हणजे काय, काढून घेतला जात नाही दुष्टपणाने, अपूर्ण असल्यामुळे, हे विश्वच मुळी पंचमहाभूतात्मक आहे, त्यामुळे ते अपूर्ण असल्यामुळे होतं काय की ते आपल्याला परिपूर्णत्व आणू शकत नाही. म्हणून तो आधार आपल्याला पुरेसा होत नाही विश्वातल्या गोष्टींचा, आणि त्याच्यामुळे आपल्याला एकमेव आधार ईश्वराचा मिळवायचा असेल, परमनंट आधार आहे तो, परमनंट आहे, आणि तो जर आपल्याला मिळवायचा असेल तर सतत ते आपल्या हृदयातलं स्थान हे जागृत राहिलं पाहिजे, सतत ती जागृती आली पाहिजे आपल्याला. त्यामुळे दिव्यत्वाची सुद्धा अनुभूती येऊ शकते. परमेश्वराचा धावा करायला पाहिजे सारखा, हृदयातलं स्थान पक्क करायला पाहिजे. आता तुम्हाला आत्ताच मी मगाशी थोडं आधी सांगितलं संकीर्तन. संकीर्तन म्हणजे काय की ईश्वराचे गुण गाणं म्हणजे संकीर्तन. का आता संकीर्तन म्हणजे असं नव्हे की अगदी बघा ते काही जण आहेत ना, ते असं जोरदार अगदी भक्तीमध्ये रमून गेल्यासारखे खणखणीत आवाजात अगदी भजनं करतात ना, असे कार्यक्रम करतात. हे म्हणजे काही खरी भक्ती नाही आहे, ही म्हणजे काही खरी भक्ती नाही आहे. तर संकीर्तन ह्याचा अर्थ आपण स्वतः तर ईश्वरापर्यंत पोहोचतोच आहे, पण ते जे संकीर्तन आहे, ईश्वराचे गुण गाणं आहे, ते आपलं गुण गाणं हे दुसऱ्यांना सुद्धा ईश्वरापर्यंत पोहोचवायला घेऊन गेलं पाहिजे, असं पाहिजे. किंवा भराभर 18 अध्याय आमचे पाठ आहेत असं नको आहे, भराभर भगवद्गीता म्हटली असं नको आहे आम्हाला.
हे काही संकीर्तन नव्हे. भगवद्गीता म्हणताना त्या श्लोकाचा अर्थ आम्हाला सारखा समजतोय, तर मग संकीर्तन ठीक आहे. काय महत्त्वाचं सांगितलं आहे ते आम्हाला आमच्या बुद्धीपर्यंत जाऊन पोचतं आहे आणि बुद्धी त्याच्यात विचार करते, विवेक करते, तर मग ते ठीक आहे. नाही तर ते संकीर्तन नाही. काय आहे माहिती का? भक्ती म्हणजे कशी पाहिजे? भक्ती ही अशी आहे. संकीर्तन याचा अर्थ काय? तर ईश्वरी विचाराचं अनुसंधान, ईश्वरी अनुभवाचं अनुसंधान. अनुसंधान याचा अर्थ काय? त्या अनुभवात राहणं आणि त्या अनुभवात राहून इतरांना तो अनुभव पोहोचवणं, हे संकीर्तन असतं. आणि हे कशाने येऊ शकेल? आपल्या हृदयात आधी भक्ती पूर्णपणे भरून राहिली पाहिजे, ओसंडत, तर आपण दुसऱ्यांना देऊ शकू ना. त्याला काय पाहिजे? निदिध्यासन हवं. निदिध्यासन याचा अर्थ कंटिन्युअसली आपल्या आतमध्ये भक्तीचा स्त्राव होणं, याला म्हणायचं आहे निदिध्यासन. आणि कसं संकीर्तन? तर सगळ्या पातळीवर ते संकीर्तन असलं पाहिजे. संपूर्ण देहसुद्धा त्याच्यात रमून गेला पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर ईश्वराचा अनुभव घेत राहणं आणि तो अनुभव घेत असताना ईश्वराविषयी कीर्तन करणं, त्याचे गुण गाणं, याला म्हणायचं संकीर्तन. आणि नारदांनी याची गॅरंटी दिली आपल्याला की 24 तास संसारात मग्न असलेला मनुष्य सतत ईश्वराचं अनुसंधान ठेवू शकतो नक्कीच. भगवंतानी सुद्धा गीतेत सांगितलेलं आहे, कोणताही तुम्हाला पाहिजे तो उपाय करा, पण सतत माझ्याकडे मन वळवा. बाहेर जे मन वळवलंय ना, ते काढून माझ्याकडे तुम्ही मन वळवा. हे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय. मग काही कशाची काळजी करायची गरज नाही आहे. म्हणजे काय आहे? भगवंताने गीतेत तर सांगितलंय, भागवतात सुद्धा उघड स्पष्ट करून सांगितलेलं आहे की एक लक्षात ठेवा, जो सतत काय असतं, ज्या गोष्टींचं तुम्ही चिंतन कराल इंद्रियांनी, ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. भागवतात स्पष्ट सांगितलं आहे. व्यासांनी जरी लिहिलेलं असलं तरी भगवंताच्या तोंडून हे सांगितलं गेलेलं आहे की जर तुम्ही इंद्रियांच्या द्वारे सतत 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 विषयवस्तूंचं चिंतन केलं तर तुम्ही संसारात बुडालेच समजा ना. असं आहे, संसारात तुम्ही बुडणारच. तुमचं मन तिकडेच वाहत जाणार. आणि याची प्रचिती तुम्हाला अजून यायची आहे का? जन्मावर जन्म मिळतातच आहे ना. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही सतत म्हणजे संसार करत असताना सुद्धा, जी सांसारिक कार्य आवश्यक आहेत ती करत असताना सुद्धा सतत जर भगवंताचं चिंतन, संकीर्तन, श्रवण, मनन केलं तर काय होईल?
भगवंत म्हणतात तुम्ही माझ्यामध्ये विलीन व्हाल, आणि हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि कितीतरी गोष्टी आहेत भगवत प्रेमाकडे जाण्यासाठी. पूजा आहे, ध्यान आहे, जप आहे, वाचन आहे, श्रवण मनन आहे, नाही का, अभ्यास आहे. अभ्यास करणं म्हणजेच काय, मनन करणं. आणि आपले पतंजली म्हणतात, काय म्हणतात ते, साधना जेव्हा अखंड केली जाते, कुठलीही गोष्ट अखंड, आता संसार अखंड केला कसा सुलभ व्हायला लागला आहे की नाही आपल्याला, त्याच्यात आपण निष्णात झालो. तशी कुठलीही गोष्ट जर आपण सतत केली तर काय होतं, कोणतीही गोष्ट आपण अखंडपणे केली तर त्याच्यात आपल्याला सुलभता प्राप्त होते, असं पतंजलींनी पण सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे सुलभता यावी आणि परमेश्वराचं दर्शन सारखं मनामध्ये यावं म्हणून काय केलं पाहिजे, आपण सतत त्याचं स्मरण केलं पाहिजे. आता पुढचा विभागामध्ये ते भक्तीची साधना कशी करायची आणि सत्संगाचा महिमा काय आहे याच्याबद्दल सांगतायत. मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा. म्हणजे काय, मुख्यतः काय आहे, महत्कृपया एव. म्हणजे काय माहिती का, महत् म्हणजे हे महान योगी किंवा स्वामी किंवा संत हे जे असतात यांच्या कृपेनीच फक्त भगवत कृपालेशात वा, किंवा भगवंताच्या कृपालेश म्हणजे छोट्याशाही अंशमात्रही कृपेने सुद्धा ही भक्ती प्राप्त होऊ शकते. भगवंताची कृपा झाली तर छानच आहे, त्याला काय कधी कृपा होणार आहे माहिती नाही, पण ती कृपा होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. आणि नाही तर मग अखंड सत्संग या महात्म्यांच्या कृपेनी ही भक्ती आपल्याला प्राप्त होते. अशा दोन गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. सत्संगाचा महिमाच सांगतायत कारण ते आपल्याला. आतापर्यंत आपण काय केलं, आपल्या हृदयस्थ परमेश्वराला जागृत कसं करायचं, पण हेही जर आपल्याला शक्य होत नाही आहे, आम्ही तेवढे नाही आहोत भक्तीमध्ये बुडालेलो, किंवा आम्हाला तेवढं जमत नाही आहे त्याच्यात सारखं राहणं, तर मग मात्र आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. एक म्हणजे आमचं नशीबच तेवढं उत्तम असेल, मग त्याच्यासाठी मात्र आम्हाला स्वतःलाच कष्ट केले पाहिजेत आणि सतत परमेश्वराची भक्ती जागृत केली पाहिजे. मग ती जर जागृत करायची असेल तर काय केलं पाहिजे, आम्हाला सतत काहीतरी संकीर्तन केलं पाहिजे. हा मागच्या सूत्राचा भाग आहे. आता मग असं सतत संकीर्तन केलं तर काय होईल की आम्ही स्वतः ईश्वराची कृपा प्राप्त करू शकू. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने सुद्धा हे होईल. पण जर परमेश्वराची कृपा नाही झाली, आम्ही त्यालाही कमी पडलो, तर मात्र सत्संगाचा महिमा अफाट आहे. मग हे जे महान योगी असतात
ह्यांच्या सत्संगात जर आपण राहिलो तर मात्र केवळ कृपया एव, म्हणजे महत् कृपया एव, केवळ या महात्म्यांच्या कृपेनेच आपल्याला भक्ती आपल्या हृदयात निर्माण होते. आता सत्संगाचा महिमा 3-4 सूत्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. आता कसं आहे की या सृष्टीमध्ये आपण जे काही मिळवतो, कितीही आपल्या मनाला पटो न पटो, आपल्याला फक्त वाटतं की सगळं आपण करतोय, पण या लौकिक व्यवहारामध्ये आपण जे काही मिळवतो त्याच्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर काहीतरी एखादा मुलगा शाळेमध्ये पहिला येतो तेव्हा काय तो एकटा जबाबदार नाही आहे. मुख्याध्यापक आहेत, त्याचे वर्ग शिक्षक आहेत, त्याचे इतर शिक्षक आहेत, त्याचे आई वडील आहेत, इतके सगळे त्याची भावंड आहेत. त्याला इतक्या सगळ्यांचं जे अनुकूल वातावरण आहे त्या अनुकूल वातावरणामुळे त्याला इतके मार्क मिळत आहेत. म्हणजे तो बुद्धिमान आहे याच्यात नो डाऊट, पण एकटं राहून एवढं नाही होऊ शकत. आता बघा त्याची परिस्थिती आहे, म्हणजे त्याचे वंशजही जबाबदार आहेत, त्याचे पूर्वजही जबाबदार आहेत. हे सगळं झालं की नाही? कारण तो जर हुशार असेल तर हे कुठून आलं आहे? परंपरागत आलं आहे. म्हणजे असा सूक्ष्म जर विचार केला तर कितीतरी लोक जबाबदार असतात. इतरांच्या सगळ्यांच्या मदतीनेच आपण या सामान्य जीवनात सुद्धा पुढे जातो. तर मग मला सांगा की आध्यात्मिक हाच सिद्धांत लागू पडतो की नाही? मला जर आध्यात्मिक क्षेत्रात पुढे जायचं असेल तर मला आध्यात्मिक माणसांशी संग केला पाहिजे. त्यांच्या शुभेच्छांनी, त्यांच्या चांगल्या विचारांनी माझ्यापेक्षा श्रेष्ठ साधना असेल तर त्यांच्या साधनेच्या शक्तीने, त्यांच्या भक्ती प्रेमाच्या कृपेने ईश्वर आणि हे शिष्य यांच्यामधला दुवा म्हणजे गुरु, त्याने ईश्वराला प्राप्त केलेलं असतं आणि तो ईश्वराला सांगून ती कृपा आपल्यावर बरसवतो. हे एक मोठं कार्य आहे. त्याच्यामुळे गुरुवर श्रद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कुठलीही गोष्ट आपण स्वतः एकटे करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सत्संगाचा महिमा आपल्याला अफाट आहे. काय आहे माहिती का? आणखीन एक दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काही जर अडचणी आल्या या म्हणजे भक्तीच्या मार्गातून पुढे जाण्यासाठी काही अडचणी आल्या तर सामान्य माणूस विचलित होतो लगेच आणि आता नको भक्ती करायला किंवा तो मार्गावरून खाली उतरतो. पण जर अशी महात्म्यांची त्याला मदत असेल आणि महान लोकांची, योगी लोकांची त्याला साथ असेल, सत्संगाचा त्याला उपयोग होत असेल तर हेच आहे मुख्य की आपलं धैर्य कधीही खचत नाही. म्हणजे इतरांची आपल्याला मदत लागते, एक तर ईश्वरी कृपा सहाय्य करू शकते. खरं तर काय आहे माहिती का? मन हे काय आहे? द्वंद्व निर्माण करणार आहे. कारण मनाचा तो गुणधर्मच आहे.
द्वंद्वामध्ये राहिलेलं येते. सुख आहे का दुःख आहे, आता काय आहे, चांगलं आहे का वाईट आहे, आता काय आहे, यश आहे का अपयश आहे, हेच मन शोधत असतं. समोरचा माणूस कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे, आता मला हे फायद्याचं आहे की तोट्याचं आहे. द्वंद्वामध्ये राहायला मनाला आवडतं. आणि मग होतं काय, भक्तीच्या मार्गावरून आपण जर एकटं चालायला लागलो, बरोबर आहे की चूक आहे, असं का होतं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, नको, ह्याच्यात फारच कन्फ्युजन आहे, नको जायला या मार्गावरून, असं होण्याची शक्यता असते. ही द्वंद्व कशामुळे कमी होतात, एका परमनंट आधारामुळे. परमनंट आधाराच्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ईश्वराचं सहाय्य, ईश्वरी कृपा डायरेक्ट असते, एकेकांवर असते. आता या मार्गामध्ये पार मुक्तीपर्यंत जाण्यासाठी अफाट कृपा होती ना ईश्वराची. ज्ञानेश्वर माऊलींवर होतीच. ज्ञानेश्वर माऊली म्हणा, चिन्मयानंद म्हणा, विवेकानंद म्हणा, कोणीही म्हणा, अफाट कृपा असते ईश्वराची, कशाचंही सहाय्य लागत नाही, परमनंट आधारस्तंभ. आणि जर ती कृपा ईश्वराची नसेल तर काही अडत नाही, गुरुची कृपा असावी लागते, योगियांची कृपा असावी लागते, साधू संतांची कृपा असावी लागते. त्याच्यामुळे केवळ त्यांच्या साथ संगतीने मनुष्य धैर्य कधीही सोडत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे, कधीही मनुष्य धैर्य सोडत नाही. आपल्याला पुढे जायचे म्हणजे जायचे, आणि मग तो या मार्गावरून पुढे जाऊ शकतो. मग तिथे द्वंद्व निर्माण होऊ शकत नाही. स्थिर अवस्थेला येतो शिष्य, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा रीतीने ईश्वर आपल्या मनामध्ये स्थिर होणं, हृदयामध्ये स्थिर होणं, तर मग याच्यासाठी सगळ्यांची मदत आवश्यक आहे. खरं तर गुरुकृपा हीच ईश्वर कृपा समजावी. कारण त्याचं कारण असं आहे की गुरु हा ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, शिष्याची जर तशी अवस्था असेल तर. आता काय आहे, याच्या पुढची जी सगळी सूत्र आहेत याच्यात पर्सनली आता नारदांनी काय केलं, आत्तापर्यंत मध्ये मध्ये काही इतर ऋषीमुनींचे विचार मांडले भक्तीच्या बाबतीत. का तर कोणकोणत्या स्वभावाचं आहे त्याला ते विचार जे आहेत ते त्याला उपयोगी पडतील. कोणाला कोणती व्याख्या उपयोगी येईल भक्तीची, कुणाला कोणती व्याख्या उपयोगी येईल, त्याच्यामुळे त्यांनी ते विचार मांडले. परंतु काय आहे की आता ते ह्याच्या पुढच्या सूत्रांमध्ये संपूर्णपणे ठामपणे स्वतःची सखोल मतं मांडणार आहेत. त्यांनी मध्ये मध्ये सांगितलंच. आता ते ह्याचं राजगृह नाही का, ते उदाहरण नारदांचंच आहे, किंवा गोपिकांचं भक्ती नारदांनीच सांगितली आहे. परंतु मध्ये मध्ये त्यांनी विचार मांडले. परंतु ह्याच्या पुढच्या सूत्रांमध्ये इतरांचे कोणाचेही विचार राहणार नाहीत. आणि म्हणून हा भाग पुढचा अत्यंत आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ज्या भक्तीमध्ये नारद पूर्णपणे पूर्ण जीवनभर रममाण होऊ शकतात, अशा भक्तीचा मार्ग म्हणजे नक्की काय आहे आणि ती त्यांच्यासाठी किती सोपी होती, सहज शक्य होती, जी आपल्याला वेगळी वाटते, याचा आपल्याला नक्की फायदा होईल. म्हणून याच्या पुढची सूत्र अत्यंत महत्त्वाची आहेत, ती आपण
त्याचं श्रवण आणि मनन करूया. आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि